19 ऑगस्टपासून मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांची अंमलबजावणी सुरू होते। तेव्हापासून राज्य सरकारच्या नेमलेल्या उपसमिती बैठक वारंवार सुरू होती। या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता न्यायमूर्ती शिंदे समितीचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळाचे इतर सदस्य हजर होते। या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या विचार करण्यात आला। त्यानंतर उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारसीनंतर अंतिम मसुदा तयार झाला आणि त्यानंतर हा मसुदा स्वतः घेऊन राधाकृष्ण विखे पाटील जरांगे यांच्या भेटीला गेले। तिथे त्यांनी सर्व मागण्यावर सरकारकडून उचललेली सर्व पावले लोकांसमोर वाचून दाखवली। तर मित्रांनो नमस्कार, मी निलेश मातकर आणि आपण बघत आहात खोज मास्टर न्यूज। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या मागण्या आणि सरकारने त्यावर काय तोडगे केले ते आपण आता बघूया। मनोज जरांगे पाटील यांनी केलेली पहिली मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी। त्यावर शासनाने तोडगा असा दिलेला आहे, हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यात मंत्रिमंडळ अनुकूल आहे। त्याच्यानंतर जरांगे पाटील दुसरी मागणी केली, सातारा संस्थान गॅझेट, औंध संस्थान गॅझेट याची अंमलबजावणी करावी। त्यावर सरकारने उत्तर दिले, सातारा, पुणे आणि औंध संस्था कायदेशीर तपास करून निर्णय घेणार आहे। मागणी क्रमांक 3 पाटलांची अशी होती, मराठा आंदोलकावर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। यावर सरकारने सांगितले, आंदोलकावर गुन्हा दाखल झालेले सर्व गुन्हे हे सप्टेंबर पर्यंत मागे घेण्यात येतील। याच्यानंतर मागणी क्रमांक 4 अशी होती, मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी। यावर शासनाचे असे उत्तर होते, बलिदान दिलेल्या आंदोलकाच्या वारसांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देणार। त्याच्यानंतर 5वी मागणी अशी होती, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याचे रेकॉर्ड ग्रामपंचायत तात्काळ दिले जावेत, त्याची पडताळणी करून तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे। यावर राज्य शासनाने असं सांगितले, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जेवढे अर्ज आले ते निकाली काढले जातील आणि ग्रामपंचायतीला नोंदी लावल्या जातील। यावर 6व्या क्रमांकाची मागणी अशी होती, शिंदे समितीला कार्यालय द्यावे व वंशावळ समिती गठीत करावी। त्यावर सरकारने उत्तर दिले, शिंदे समितीला तालुका स्तरावर कार्यालयासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि समिती गठीत करण्यात येईल आता। त्याच्यानंतर 7वी मागणी अशी होती, मोडी लिपी, फारसी लिपीचा अभ्यास घेऊन नोंदी शोधण्याचे काम करायला पाहिजे। त्यावर शासनाने असे उत्तर दिले, अभ्यासक दिल्यास शासकीय मानधनाने आम्ही ते तात्काळ काम सुरुवात करू। यावर मागणी क्रमांक 8 अशी होती, मराठा आणि कुणबी एकच असल्यास जीआर काढावा। त्यावर शासनाने असे उत्तर दिले, मराठा कुणबी एकच असल्यास निर्णय घेण्यासाठी 2 महिन्याची मुदत ही सरकारला देण्यात यावी। तर ही होती मराठा आरक्षणाबाबतची मागणी व त्यावर सरकार दिलेली तोडगे। अशाच माहितीसाठी आमच्या खोज मास्टर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।